नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत दही भेंडी. दही भेंडी खूप छान लागते, खूप छान भाजी, इझी आणि पटकन होते. त्यासाठी आपल्याला लागेल भेंडी, ड्राय मसाले, दही, हिरवी मिरची, कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि भरपूर कोथिंबीर. आपण भेंडीला चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं, मीठ टाकायचं आणि असे उभे काप जर चिरले भेंडीचे तर भेंडी अजून छान लागते आणि छान दिसते पण ती भाजी. आणि आपण त्यामध्ये मीठ घातल्यानंतर लवकर मऊ होते भेंडी पटकन. तर भेंडी चांगली मऊ करून घ्यायची तेलामध्ये थोडंसं मीठ घालून. नंतर आपण फोडणीमध्ये मीठ थोडंसं कमी घालणार. मग त्याच कढईमध्ये मी भेंडी भाजून घेतली आणि त्याच कढईमध्ये मग मी फोडणीसाठी तयारी चालू केली. त्यामध्ये टाकलं तेल तुम्ही तुमच्यानुसार म्हणजे टाकू शकता, कसं जास्त कमी. काही जणांना तेलकट भाज्या असं तर्री वगैरे आलेल्या भाज्या आवडतात, छान लागतात. तर मी थोडंसं जास्तच टाकले कारण की भेंडीला तेल लागतंच मऊ होण्यासाठी. पाणी आपण ॲड केलं तर भेंडी स्टिकी होते आणि ती चांगली नाही लागत. तर मग मी तेल टाकलं, मोहरी टाकली आणि तेलात कोथिंबीर टाकली थोडीशी. त्याने त्याची टेस्ट एन्हान्स होते. हिरवी मिरची, कांदा बारीक चिरलेला तो पण टाकला आणि त्याला चांगलं मीठ घालून फ्राय करून घ्यायचं. कांदा चांगला परतून घ्यायचा लाल होईपर्यंत. कांदा कच्चा राहिला तर मग भाजीची टेस्ट पूर्ण वेगळी लागते आणि ते खावीशी नाही वाटत. त्यामुळे कांदा चांगला परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मिरची पण खूप चांगली परतली पाहिजे, कांदा खूप चांगला परतला पाहिजे. त्यामुळे मग मी कांदा परतून घेतला चांगला. त्यामध्येच आता अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे मी. अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कांदा चांगला परतून घ्यायचा. त्याला चांगलं हलवत राहायचं म्हणजे ते चांगलं परततं तेलामध्ये. मीडियम गॅस ठेवू शकता तुम्ही. हाय गॅसवरती फोडणी करपायची शक्यता जास्त असते. त्यामुळे मी पण मीडियम गॅस ठेवला होता आणि त्यावरती चांगलं परतून घेतलं. मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर परततो, त्यामुळे मी नंतर अजून थोडंसं मीठ ॲड केलेलं. मीठ आपण प्रमाणातच ॲड करायचं कारण की आपण भेंडी भाजताना पण मीठ ॲड केलेलं. त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करा, नाहीतर भाजी खारट होईल. भेंडी मुलांना खूप आवडते, तर तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता मुलांच्या डब्यासाठी सुद्धा. कारण की लवकर होते आणि मुलं पण आवडीने खातात भेंडी. मोस्टली मुलांना भेंडी खूप आवडते. हे चांगलं परतलं गेलं ना, कांदा वगैरे पूर्ण चांगला परतला गेला की आपण ते ड्राय मसाले जे दह्यामध्ये फेटून घेतले होते ते टाकणार. तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग चेंज झालेला आहे आणि भाजलेला आहे चांगला खरपूस कांदा. कोथिंबीर म्हणजे आपल्या मराठी माणसांना लागतेच प्रत्येक भाजीमध्ये, त्यामुळे मी अजून थोडी कशी कोथिंबीर ॲड केलेली आणि कोथिंबीरनी त्याची टेस्ट खूप छान होते. फेटलेले मसाले दह्यामध्ये ते सगळे ॲड करणार आपण आणि चांगले मस्त हलवून घेणार. आणि दही टाकल्यानंतर आपण गॅस बारीक करून घ्यायचा म्हणजे ते फाटणार नाही जास्त. चांगलं हलवत राहायचं म्हणजे तेल सुटतं भाजीला. चांगलं हलवून थोडंसं झाकून ठेवलं तरी चालेल.
अशाच चांगल्या चांगल्या रेसिपीसाठी तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा. अशाच चांगल्या चांगल्या रेसिपी मी टाकत जाईल आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी, तुम्हाला पण आवडेल. तुम्ही बघू शकता तेल कसं वरती येते, तेल लगेच सोडतं. मसाला चांगला भाजला आणि वरती तेल सुटलं तर भाजी अजून टेस्टी होते. आणि त्यानंतर आपण भेंडी ॲड करणार. मसाला चांगला भाजला आहे, तेल पण सुटलं आहे चांगलं, तुम्ही बघू शकता. हे बघा किती मस्त छान तेल सुटलेलं आहे भाजीला. खूप छान दिसते असं ग्रेव्ही. आता या स्टेजला आपण थोडंसं स्टर करून त्यामध्ये भेंडी ॲड करणार. जी भाजलेली भेंडी आपण ऑलरेडी मऊ करून घेतली, त्यामुळे यात अजून जास्त शिजवायची गरज नाही लागत. मसाला पण चांगला शिजलेला आहे. आता भेंडी ॲड करते आहे मी. भेंडी ॲड केल्यानंतर मसाला कोट करण्यासाठी परत आपण मस्त त्याला फ्राय करून घेणार. त्यामध्ये मस्त भाजीमध्ये हलवून घेणार, म्हणजे तो मसाला प्रत्येक भेंडीला लागला पाहिजे, प्रत्येक बाईटला मसाला यायला पाहिजे. थोडंसं पाणी ॲड करते आहे मी, कारण की थोडंसं तुम्ही अजून थोडं पण पाणी ॲड करू शकता जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर, किंवा ड्राय हवी असेल तर तुम्ही पाणी नाही ॲड केलं तरी चालेल. भाजी खरंच खूप छान झालेली. आम्ही सगळ्यांनी टेस्ट केली, खूप खूप छान झाली होती भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी. खूप खूप इझी आहे आणि पटकन होते. सकाळच्या डब्यासाठी एकदम चांगला ऑप्शन आहे हा भेंडीच्या भाजीचा. नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा कशी झालेली. अशा छान रेसिपीसाठी तुम्ही नक्की सोनाली कोजी डायरीजला सबस्क्राईब करा आणि मी नक्की अशाच छान छान रेसिपी टाकत जाईल. आणि नक्की कमेंट करा कशी झालेली टेस्ट. थँक्यू सगळ्यांना. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट गाईज. बाय.